आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार। प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा। पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो। कार्यक्रमासाठी उपस्थित गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव नसून अख्ख्या महाराष्ट्राचं वैभव असणारे आमचे विकास दादा बेलुकर, दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद। त्याचबरोबर दुसरे पखवाज वादक आमचे राम दादा काळे, दादांसाठी सुद्धा सर्वांनी सगळे टाळी वाजवा। ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमचे अनंत महाराज आहेत, आमचे रतन महाराज आहेत, अजून आमचे शिंदे महाराज आहेत। बाबांचं नाव काय? तुकाराम महाराज शिंदे। मला वाटतं वृंदावनला भेटले होते बाबा तुम्ही? हां, आपल्या लवितकर बाबासोबत वृंदावनला भेटले होते। ज्यांनी गोड असं गायन केलं, अख्खा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाने आपला महाराष्ट्र मोहित केला असे असणारे आमचे ओमकार दादा आहेत, कैलास दादा आहे। दादा दोघांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा। सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे आमचे विकास दादा, पण त्यांच्या समवेत आलेले आमचे तांबे महाराज सुद्धा आहेत, आमचे कोल्हे महाराज आहेत। आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे गतीर महाराज सुद्धा आहेत। आज आवर्जून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी माझे सोबत, आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये सोबत असताना आपल्या भागाचे एक लाडकं वैभव, एक युवा कीर्तनकार आमचे माधव दादा काजळे दादाही उपस्थित आहेत। दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या माईकवाल्या दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा। सर्वच मंडळी आहे, तुम्ही सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो। जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, प्रत्येकाने आई वडिलाचं अंतकरण करून मला माफ करा। ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, आमच्या कैलासवासी मीराबाई गणपतराव शिंदे या आईसाहेबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमच्या नितीन भैयाने, आमच्या प्रकाश भैयाने आणि आमच्या ज्ञानेश्वर दादाने अगदी गोड नियोजन केलं। जिथंही या परिसरामध्ये कीर्तन असलं तिथं आमचे सर्वच महाराज मंडळीवर खूप प्रेम करतात बरं। त्यांनी मला अर्धा तास झालं सांगत होते, महाराज आईचं गीत म्हणा। मला काळजी करू नका, आईचं गीत म्हणल्याशिवाय मला लोक बुक्का लावतच नाही महाराज। पंढरी महाराज आमच्या सर्वच गुणीजन महाराज मंडळी खूप प्रेम करणार एक लाडकं व्यक्तिमत्व आहे। आमच्या पंढरी दादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद। पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो। विठ्ठल जय जय विठ्ठला।
तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे सर्व सुख, 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 विठ्ठल
पक्षांगनी उतरते पक्षांगनी
जे का गुंतोनिया जे का गुंतोनिया जे का गुंतोनिया जे का जे का जे का गुंतोनिया जे का गुंतोनिया रहती तैसे आसवे ताली बजाओ वाह
पक्षी अंगणी उतरती देखा गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला ट्रबल कमी कर प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुतां संजीवयति किल शक्तिधर स्वधाम्नां अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तो फॅन बंद करा बरं महायोग पीठे तटे भीमरथ्यां मुरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं हे असोदिठी जयावरी झळके कि हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळेवानू मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागतसे केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपाहुने क्षीरसागरा कवने वासी कापुरा सुवासुदेवो चंदनाते कैसे निचर्चावे अमृताते केवते राधावे गगनावरी उभवावे गडे केवो तैसे श्री गुरुचे महिमान पुढं काय असता के कळे साधन ते जाणून आम्ही नमन निवांत केले सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू क्या देवा यावरी न करावा अवेरू काय माझी वाणी मानेल संसासे रंग उचितासी रंग उचितासी माझी वाणी मानेल संसासे रंग उचितासी
चित्तासे आपुलिया पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे, नित्य ऐकण्यातला आहे। या अभंगामध्ये माझे नाथ बाबा संसारिक लोकांना संसाराचं जीवन जगण्याचं सूत्र या अभंगातून सांगतायत। विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला बुलढाणा जिल्ह्याहून बोलवलंय। कैलासवासी वैकुंठवासी आमच्या मीराबाई गणपतराव शिंदे या आई साहेबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, या आई साहेबाच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय। कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम देखणं करणं वेगळं। कार्यक्रमामध्ये 2 प्रकार आहे। कार्यक्रम तर दररोजच लोक करतात महाराज। असा दिवस नाही की त्या दिवशी वर्ष श्राद्ध नाहीये, असा दिवस नाहीये की माधव महाराज त्या दिवशी दशक्रिया विधी नाहीये, बरोबर आहे का नाही? तुमची जरी नसली तरी कोणाला तरी आहेच, बरोबर आहे का नाही? असा दिवस नाहीये की त्या दिवशी वर्ष श्राद्ध नाहीये, पुण्यतिथी नाहीये, दशक्रिया विधी नाहीये, तेरवीचा कार्यक्रम नाहीये। कार्यक्रम तर सर्वच करतात महाराज, पण कार्यक्रम देखणे काही लोक ठराविक करतात आणि त्या देखण्या कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यक्रमाचा उल्लेख व्हावा एवढा गोड कार्यक्रम या दोन्ही भावांनी केलाय। विठ्ठल आमच्या प्रकाश दादानी आणि ज्ञानेश्वर दादानी जीव ओतला या कार्यक्रमासाठी। कार्यक्रमाचं स्वरूप जरी छोटं असतील, कार्यक्रमाची पब्लिक तरी असं पाहिजे तेवढी नसल, ठराविक जरी लोक असेल, पण कार्यक्रमाला जे गुणीजन आहे, कार्यक्रमामध्ये जे सगळे मंडळी आहेत त्यांच्या समोर दररोज 1000 10,000 20 हजार लोक बसतात। असे सगळे महाराष्ट्रातील कोहिनूर हिरे एक दिवसासाठी आमच्या प्रकाश दादानी आणि आमच्या ज्ञानेश्वर दादानी गोड नियोजन करून तुम्हा सर्व मायबापासाठी उपस्थित केले। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे, प्रत्येक मंडळीला ज्ञात आहे। जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय महाराज। आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर। माय बाप, जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं। बऱ्याचशा वेळेस दशक्रिया विधीच्या कीर्तनाला गेलो, तेरवीच्या कीर्तनाला गेलो, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय रडतात आणि रडता रडता महाराजांना सांगतात, बाबा खूप काही कष्ट केले हो माझ्या बापाने आमच्यासाठी, खूप काही कष्ट केले माझ्या आईने आम्हाला मोठं करण्यासाठी। आता तिचे आरामाचे दिवस आले, आता तिचे खाण्यापिण्याचे दिवस आले, आता तिचे थोडं आनंदाचे दिवस आले। आमची आई आम्हाला सोडून गेली, काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात मैत्रीण सोडून गेली, काही सांगतात पत्नी सोडून गेली। बसणारे मंडळी, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्यांनो। लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये। लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे। कारण की माणूस जाण्यासाठीच आलेला आहे, राहण्यासाठी अजिबात नाही। अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली, येथे नाही मोर आले अवतार, येथे नाही मोर आले अवतार, येथे नाही मोर
आले अवतार जीवा पामर जीव किती बसणारे मंडळी. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्याने माझा बाप तुम्हाला आणि मला सोडून गेले यात काय नवले. ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने ही सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्याने माझ्या लोकांचं काय घेऊन बसले. मग मला एवढंच सांगायचं, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पूर्वी माणसं मारण्यासाठी म्हातारं व्हावं लागत होतं, नाही कळलं? चला पुढं. पूर्वी माणसाला मरण्यासाठी माणसाला म्हातारा व्हावं लागत होतं, आता म्हातारा होण्याची गरज नाहीये. अगदी कोणत्या रोगानं माणूस कधी कसा जाईल काही सांगता येत नाही. कपातला चहा कपातन बशीतला बशीत असतो, गेला. लोक म्हणे आता चाल म्हणली होते ना पहिली कीर्तनात, मेला. 1 मिनिट लागत नाही हो महाराज मरायला. तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका, माझ्याकडे पहा. कीर्तन आहे, रेडीमेड दुकान आहे. कोणाला कधी कोणतं शर्ट येऊन बसल काही सांगता येत. तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका, फक्त कीर्तन ऐका. हे काळान काळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाकरीत व हे सरेक्षण भंगूर जीवन की कलिका कल प्रात कोखिली नागली क्षणिक आहे. म्हणून पूर्वी माणसं मरण्यासाठी माणसाला म्हातार व्हावं लागतं, आता म्हातार होण्याची गरज नाही. अरे 18-18 वर्षाच्या पोरांना हृदयविकाराचे झटके यायला लागले. ज्यानं जीवनामध्ये कधी हॉटेलच मध्ये खाल्लं नाही, त्यानं कधी तिखटच खाल्लं नाही, फक्त आईचं दूधच पेलंय. 3-3, 4-4, 5-5 महिन्याच्या लेकरांना सुद्धा मुळव्याधाचं ऑपरेशन करावं लागायला लागले. म्हणजे कोणता रोग कोणत्या रूपाने कधी कसा येईल काही सांगता येत नाहीये. मग मला एवढंच सांगायचं, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाहीये. पण इथं बसणाऱ्या सगळ्या मायबापाला माझी विनंती आहे, कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. आमच्या मीरा आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व आई बहिणी, सर्व वडीलधारी मंडळींनी फक्त एवढाच विचार करा गड्यानो, महाराष्ट्र तुमच्यासाठी रडल याची गॅरंटी नका घेऊ तुम्ही, पण कमीत कमी नाशिक जिल्हा आपल्यासाठी रडाव याची तर प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. बरं जाऊ द्या, नाशिक जिल्हाही खूप मोठा आहे. तुमचा तालुका इगतपुरी ना, नाशिकच आहे का? नाशिक तालुका आपल्यासाठी रडाव याची तर प्रत्येक तयारी करा. बरं जाऊ द्या, नका का तालुका रडणं, कमीत कमी आपली वंजारवाडी याच्यापेक्षा खाली येऊ नाही शकत गड्या मी तुम्हाला. याच्यापेक्षा काय सबसिडी देऊ मी तुम्हाला? आपलं गाव आपल्यासाठी रडाव एवढी तर तयारी प्रत्येकाने केली पाहिजेत का नाही? काही महाशय तर असे जगतात की गाव त्यांच्या मरणाची वाट पाहतं. महाराज, लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जगूच नका. काय जीवन होतं माझ्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचं. अरे छत्रपती शिवाजी महाराज गेले, ही बातमी ज्यावेळेस वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली ना गड्यानो, त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांच्या या नातेवाईकांना दुःख झालं, मावळ्यांना दुःख झालं, यात नवल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला, असा बऱ्याचशा मोठ्या इतिहासकारांच्या मुखातून आपण हा इतिहास ऐकतोय. लक्ष देऊन ऐका, ज्या राजासाठी कुत्रे मरत होते, मी तुमची माझी गॅरंटी 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देतो, तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे मरणार नाही, पण तुमच्यानी माझ्यासाठी 2 माणसं तरी रडले पाहिजे, त्याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजेत. काय जीवन होतं माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं, काय जीवन होतं माझ्या ज्ञानोबरायचं. अरे अगदी 22व्या वर्षी माझ्या ज्ञानोबरायांनी या लोकाची यात्रा संपवली, पण काम एवढं सुंदर केलं ना महाराज की ज्ञानोबरायच्या समाधीला जगाचा मालक हजर होता. देव निवृत्ती
500 रुपये कटले असते स्वतःच्या डिझेलनं प्रवास करावा लागला असता. विठ्ठल विठ्ठल देवनिवृत्ती याने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर पैसा वया. काय ज्ञानोबरायचं सौभाग्य असेल महाराज. विश्वाचा मालक माझ्या ज्ञानोबरायच्या जाण्याने रडत होता. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्याने वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला. एक ज्ञानोबरायचं जीवन एवढं गोड होतं की अजून सुद्धा ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतलं तरी ऊर्जा निर्माण होती, सुगंध एवढा तर होतो. याचं कारण असं आहे त्यांच्या जीवनाचा अभ्यास जर केला तर अख्खं जीवन ज्ञानोबराय तुकोबराय एक साधू संत मंडळीने फक्त समाजासाठी व्यतीत केलं. म्हणून तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अगदी थोडे दिवस जीवन जगले पण काम एवढं सुंदर केलं. महाराज सांगतात गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगमा राहिला कीर्ती जगमा. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. अगदी थोडं जीवन जगा पण जीवन जगत असताना जीवन जगण्याचं एक सूत्र आहे महाराज. अगदी थोडं जीवन जगा पण महाराज सांगतात किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है कई दो का कई ठोकर. कोई हंस हंस के जीता है कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा, दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजा. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. नाथ बाबा या अभंगामध्ये तुम्हाला आणि मला संसारिक लोकांना जीवन जगण्याचं सूत्र सांगतायत. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. या संसाराचं जीवन जगत असताना कसं जीवन जगायचंय. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. एखादा वाट सरू तुमच्या रस्त्याने जात असेल, सायंकाळची वेळ संध्याकाळ झाली आणि पुढचा प्रवास त्याला थांबवायचा आहे, आराम करायचा आहे, मुक्काम करायचा. तो जर तुमच्या घरी थांबला, ओ बाबा मी नाशिकला दर्शनाला चाललोय पण सायंकाळ झाली, रात्रभर माझी राहण्याची व्यवस्था होईल, काळजी करू नका बाबा झोपा. तो जो घर मालक असतो त्याच्या जेवणाची व्यवस्था करतो, राहण्याची व्यवस्था करतो.
तो वाट सरू जेवण करतो, भगवंताचं भजन करतो आणि झोपून राहतो. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर तो वाट सरू विचार करतो काही गरमाच आहे. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर तो आपला परत मार्गाचा अनुक्रम करतो. तसं महाराज सांगतात की वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. काय झालंय महाराज, संसाराचं वर्णन करत असताना महाराजांनी खूप गोड वर्णन केलंय. बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाटवेळे आणि मृत्यू लोकी सुखाची कहाणी. ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुखनित्रान थरून इंगळाच्या. संसाराचं गणित कोणाला सुटलं नाही, सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. ज्यांनी ज्यांनी संसार सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांचा संसार गेला. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावसी. संसाराचं वर्णन करत असताना संसार मिथ्य सांगितलेला आहे, पण मिथ्य असणारा संसार तुम्हाला आणि मला सत्य का वाटतो याचं कारण माहितीये का? नको त्या गोष्टीला तुम्ही जीवनामध्ये आपलंसं म्हणता. बरं, आपलंसं म्हणणं साहजिक आहे. नित्य व्यवहार संसाराशी असल्यामुळे संसार खरा वाटतो आणि परमार्थ खोटा वाटतो. परत ज्ञानोबराची ज्ञानेश्वरीतली एक ओवी घ्या. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी. कडू असणारा संसार तुम्हाला आणि मला गोड वाटतोय, आणि गोड असणारा परमार्थ तुम्हाला आणि मला कडू वाटतोय. याचं कारण नित्य संस्कार त्या संसाराविषयी झालेले. अरे एखादा मनुष्य असेल, शेतकरी माणूस आहे, 10-12 म्हशी त्याच्याकडे. किती म्हशी आहे? 10-12 म्हशी. 10-12 म्हशी आहे. म्हशी चारण्यासाठी शेतात गेला, सगळीकडे बागायती आहे. कोणी टमाटे लावले, कोणी कांदे लावले, कोणी बटाटे लावले, कोणी कोबी लावली. आपल्या म्हशी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून शेतकऱ्याच्या हातात काठी असतील. तो दिवसभर म्हशीला काय म्हणतो माहितीये का? हल्या हो. काय शब्द आहे तुमच्याकडे? हल्या हो. बरोबर आहे का नाही? हल्या हो. दिवसभर म्हशीच्या मागा हल्या हो, हल्या हो, हल्या हो, हल्या हो, हल्या हो, हल्या हो, हल्या हो करतं. संध्याकाळी घरी येतं, म्हशीचं दूध बीत काढतं, डेअरीला दूध नेतं, घरी येतं, जेवण करतं आणि झोपतं. दिवसभर म्हशीच्या मागं हल्या हो, हल्या हो करणारा माणूस रात्री झोपीत बी हल्या हो करतो का नाही? त्यानं काय केलं? दिवसभर कशा चिंतन केलं? म्हशीचं. अरे दिवसभर केलेल्या म्हशीचं चिंतन जर ती म्हैस संध्याकाळी स्वप्नात तुम्हाला सोडत नसेल, तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहज कसा खोटा वाटेल महाराज? वाटणारच नाही. आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये पखवाजाची प्रॅक्टिस करत असताना एवढं वेळ लागलो होतं पखवाजाचं. ज्ञानोबराच्या दर्शनाला चाललं तरी लोक असे करायचे, करत होते की नाही गुरुजी? हा. संध्याकाळी असं बसलं, डोक्याला टकलं राहायचं, टकलीवर सुद्धा तुडदुम दुडदुम. काय करायचे? संस्कार प्रॅक्टिसचे होते. कशाचे होते? प्रॅक्टिसचे होते. तुम्ही जी 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 ज्या ज्या गोष्टी करसाल त्या गोष्टी तुम्हाला काय वाटतात? खऱ्या वाटतात. रामनवमी, हनुमान जयंती सुरू झाली की दररोजचे 2-2 कीर्तन असतात. बरोबर आहे का नाही? मग आता दररोजचे 2-2 नारळ घरी घेऊन जायची सवय खराच वाटतो. पण संसाराचं वर्णन करत असताना सर्व साधू संतांनी सांगितले, दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारात राहत असताना कसं राहा? संसारी आसावे असुनी नसावे. संसारामध्ये राहत असताना संसारिक लोकांनी कोणाचा गुण घ्यायचा? कमळाचा. कमळ माहिती आहे तुम्हाला? कमळाचा सगळ्यात मोठा चांगला गुण आहे की कमळ कधीच चांगल्या पाण्यात उगवत नाही. कशात उगवतं? गटारामध्ये. कुठं उगवतं? गटारामध्ये. पण कमळाचा एक चांगला गुण सांगू, उगवतं गटारामध्ये. पण कमळ कधीच गटाराचा शिंतोडे सुद्धा अंगाला लावून घेत नाहीये. संसार सोडू नका महाराज. संसारातच ज्ञानोबरायांनी सांगितलं, आसनी संसारी जीवे आसनी संसारी जीवे आसनी संसारी जीवे
लोणी घेऊन मथुरेला जायचा व्यवसाय होता, पण भगवंताचं चिंतन अंतकरणामध्ये असायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बसणारी मंडळी, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन असायचं. व्यवसाय करायच्या, दही दूध तूप लोणी डोक्यावर असायचं, आणि भगवंताचं अंतकरणामध्ये चिंतन असल्यामुळे मुखामधून निघायचं, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर संसाराचा त्याग कवळणीने नाही केला. राहत संसारातच होत्या, पण मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. संसाराचं गणित एवढं सोपं आहे महाराज, आहे त्या गोष्टीला आपलं समजू नका. जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीचं दुःख होणार नाहीये. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेशितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. बसणारी मंडळी, तुमच्या आणि माझ्या जीवनाला दुःख जर कशामुळे होत असेल तर नको त्या गोष्टीला आपलं म्हणतोय महाराज. आणि संसाराचं वर्णन करत असताना महाराजांनी सांगितलं, फलकट तो संसार येथे सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंत सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या आसार आहे महाराज. मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करू. देवाला सोडून जर तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा आसारामध्ये आहे. देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा आसार आहे. देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा आसार आहे. कबीर महाराज एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात, सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर सुस्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारी से चाह कहा, सी राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. गाणारे कालही होते, गाणारे आजही होते, गाणारे उद्याही राहणारे. पण गायक म्हणून सुरदासजीच नाव घेतलं. याचं कारण सुरदासजी जे गात होते ते देवासाठी गात होते. मीराबाईचा आणि तानसेनजीचा संवाद झाल्यानंतर तानसेनजीने सांगितलं, मीराबाई, मी पटदीप राग गायल्यानंतर दिवे लागतात एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. मी मेघ मला राग गायल्यानंतर पाऊस पडतो एवढं सुंदर गाणं आहे माझ्या ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. आपला विषय नाही सर. आपण राग गायला तरी लोकांना झोपा येतात. राग येतो, लोकायला राग येतो महाराज. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळा. नामदेवराय कीर्तन करायचे तर जगाचा मालक नाचत होता, नुसता नाचत नव्हता, एवढा नाचत होता की पितांबर कधी सुटायचा कळत नव्हता. एक भाग्यवान नामदेवराय ते होते की त्यांच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक नाचत होता. आमच्या काल्याच्या कीर्तनामध्ये लोक झोपतात, माझी या सत्यवादाचे तप. बरोबर आहे का नाही? आपला विषयच नका घेऊ. तानसेनजीने सांगितलं, मी मेघ मल्ला राग गायला तर पाऊस पडतो एवढं गाणं माझं ताकदवर आहे. पण मी गायल्यानंतर कधीच पांडुरंग परमात्मा नाचत नाही, कन्हैया नाचत नाही. त्यावेळेस मीराबाईने जे उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे. तानसेनजी, आपल्यासारखा गायक परत या पृथ्वीतलावर जन्माला येईल काही सांगता येत नाही. पण तुम्ही जे गाता ते फक्त राजा खुश व्हावा म्हणून, आणि मी जे गाते ते फक्त माझा कन्हैया खुश व्हावा म्हणून. मी बोधेबाबाकडे, आमचा माधव महाराजांना आम्ही दोघं जण राहायला होतो. खूप प्रेम करायचे. बोधेबाबांचा एक स्वभाव होता, आम्ही कमीत कमी 250 पोरं होतो, त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रेम जर बोधेबाबाचं त्या चातुर्मासामध्ये कोणाला भेटलं असेल तर माधवला मला भेटलेले. खूप प्रेम करायचे. आम्ही दोघंही एक नंबर विचित्र होतो.
आणि बाबाचा स्वभाव होता की विचित्र माणसावर बाबा खूप प्रेम करायचे. आमच्याकडून बाबांनी एवढं भजन करून घेतलं, महाराज हातच सोडला नाही कधी. पुरुषोत्तम वा माधव चला. सायंकाळची वेळ होती, धूप आरतीची. ज्यावेळेस पांडुरंगाची 6:30 वाजताची शेज आरती असते त्यावेळेस आम्ही गेलो. गेल्यानंतर पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या पुढे जे मंडप आहे त्या मंडपामध्ये आम्ही बसलो होतो. काही खादीचे कपडे घालून लोक बाबाच्या दर्शनाला आले. बाबा तुमचे शिष्य ज्ञानेश्वरजी मेश्राम सारे गमप मध्ये फेमस झाले, ते सांगतात की मी बोधीबाबाकडे गायन शिकलो. असं सगळं सांगितल्यानंतर बाबा म्हणले चांगली गोष्ट आहे. मग त्यातला एक माणूस म्हणला, बाबा तुम्ही कधी टीव्हीवर गेले नाही, तुम्ही कधी कॅसेट काढली नाही, तुम्ही कधी तुमचं भजन टीव्हीवर गायलं नाही. ते लोक निघून गेल्यानंतर मला बाबांनी सांगितलं, पुरुषोत्तम बा माणसाने आपल्यावर प्रेम करावं असं भजन माणसाने नाही गाऊ. भजन असं गाव की पांडुरंगाने आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. तुका म्हणे थे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. हे प्रमाण जर गाच्यामध्ये कोणासाठी जन्माला असेल तर मी तरी नारदाच्या गादीवर सांगतो, हे प्रमाण फक्त जर खरं ठरवलं असेल तर माझ्या बोधे बाबांनी विठाला ताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारिशी चाह कहा. आताही कीर्तन करणाऱ्या महिला आहे, भागवत करणाऱ्या आहे, रामायण करणाऱ्या आहे. पण कीर्तन जरी करत असेल तर मीराबाई फक्त एकच झाल्या, जनाबाई एकच झाल्या, मुक्ताई एकच झाल्या. कीर्तन करू द्या, भागवत करू द्या, रामायण करू द्या, पण मीराबाई फक्त एकच. सी राम कथा कितनो नो लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. अरे अनेक लोकांनी प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर ग्रंथ केले, पण तुलसीदासांनी जी मर्यादा वापरली ती कोणाला जमली. सिंह राम कथा कितनो ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रति खंबन में पर काढन को प्रल्हाद कहा. प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण ते काढण्यासाठी आता भक्त प्रल्हाद शिल्लक राहिली नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, संसारात दुःखच तुम्हाला आणि मला कशामुळे होतो माहितीये का, नको त्या गोष्टीला आपलंसं म्हणतोय. गोकर्णाने भागवतामध्ये आत्मदेवाला जो उपदेश केलाय तो याच संबंधाने केलेला आहे. पिताश्री देहेस्ति मांसृदरे भीमतीम तेजत्वम जायाश्रुता दिशु सदा ममता विमुंच पश्या निशम जगती दक्षिण भंगनिष्ठम वैराग रागरशिको बहुभक्तिनिष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते सोडून द्या आणि भगवंताचं भजन करा. धर्मम भजस्व सततम त्याचे लोकधर्मान द्या सोडून आणि भगवंताचं भजन करा. श्लोक जर तुम्हाला नाही वाटत असेल बरा तर या श्लोकाचं उत्तर नाथ बाबाने एका ठिकाणी दिलंय, पहा किती गोडे. माया विघने भ्रमला नको त्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये आपलं समजलं की दुःख सुरू होतं. एक छोटंसं उदाहरण देतो. माईकवाले दादा नाव काय तुझं? सुमित. सुमित भैया हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे रे? टेन्शन नको घेऊ, अपमान नाही करत तुझा, फक्त निर्जीव आहे का सजीव आहे सांग. निर्जीव आहे. संपलं उदाहरण. कीर्तनाकडे हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे. आता कीर्तन संपल्यानंतर आम्ही निघून गेलो. सुमित भैयाने त्यांचा पसारा उचलला, तेही निघून गेले. मंडपवाल्याने मंडप काढला आणि सुमित दादाने हा माईक 4 महिने जरी इथं ठेवला तरी या माईकला सुमितशी काही घेण देणं, कारण ते निर्जीव आहे, त्याला काही घेण देणं नाही. तो जळला तरी काही घेण देणे, माईक सगळी जरी बिघडली तरी त्याला काही घेण देणे. ते निर्जीव, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाहीये. ठीक आहे. आता एखादा मनुष्य कीर्तन संपला, दर्शन घेण्यासाठी माझ्याकडे आला आणि त्याच्याकडून हा माईक खाली पडला आणि हे वरचं टोकन फुटलं. मॅकॅनिकलनं खर्च सांगितलं 3000 रुपये. किती खर्च सांगितला? 3000 रुपये. मग आता छोट्या प्रश्नाचं उत्तर आहे माझं, लक्ष देऊन ऐका फक्त.
माईकचं टवकन फुटलं, मग आता दुःख माईकला झालं का सुमितला झालं? हा, सुमितला दुःख होण्याचं काय कारण? त्याची का बायको आहे काही का त्याचा भाऊ आहे? त्याचा कोणीच नाहीये ना, निर्जीव नाहीये, त्याचा याचा काही संबंध नाहीये. पण सुमितनं एक गलती केली. काय गलती केली? त्याने एवढीच गलती केली की तो फक्त एवढा म्हणला, माईक कोणाचा आहे? कोणाचा आहे? माझा म्हणलं की दुःख सुरू होतं महाराज. माझं म्हणायचंच नाहीये. अरे तुमचं काय इथं? देह हे काळाचे, धन कुबेराचे, मनुष्याचे काय आहे? काहीच तुमचं नाहीये महाराज. काही काही लोकांच्या घरी जेवायला जात नाही आम्ही, आता सोडून दिलं. देह पाचाचा आईला पासपोर्ट आहे का? तो लायसनच नाही बावळ्या. पासपोर्ट असता तर कसं तरी तुला माझ्या सोबत घेऊन गेला असतो. चला, पुण्य कमी पडलं तुझं, आता काढून फायदा नाही त्याचा निघलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हा पाचाचा आणि याला उसना आणलेला आहे. आणि उसना आणलेलं कधी कधीतरी द्यावं लागतं महाराज, बरोबर आहे का नाही? तुमची धारणाच ही झालेली आहे की तुम्हाला वाटतं देह माझा आहे, घर माझा, या गोष्टी नाहीच आहे तुमच्या. नको त्या गोष्टीला आपलं म्हणताय, त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख आहे. आणि अशा दुःख रूपी संसारात जीवन जगणाऱ्या माणसाला नाथबाबा मार्गदर्शन करतात. हे बाबांनो, संसाराचं गणित जर सोडवायचं असेल, संसारामध्ये जर आनंद उपभोगायचा असेल, संसारामध्ये जर खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, तर जगद्गुरु तुकोबा नाथबाबांनी जो दृष्टांत दिलाय तो अभंगाच्या पहिल्या चरणात. पक्षी पक्षी
असेल, गहू घातलेले असेल, जे असेल ते धान्य वाळत घातलेलं आहे आणि एखादा पक्षी तो धान्य खाण्यासाठी आलाय, बरोबर आहे का नाही? पक्षी अंगणी उतरती, अंगणामध्ये उतरल्यानंतर तो तांदूळ खातो. लक्ष देऊन ऐका, तो गहू खातल, त्याच्या टोचीमध्ये जेवढं पाठल तेवढं तो खातो. त्या पक्षाने कधी त्या तांदळाची एफडी केली का हो? हा, बरं 2-4 गोण्या घेऊन चालला असं काही आहे का? अहो नाही हो महाराज, आपण तर एवढे हलकट आहे महाराज, कीर्तनाला गेलो तरी वाढण घेऊन जातो घरी. वाढण कळतं का तुम्हाला? म्हणजे घरच्यांचं जेवण ज्याला घेऊन जातात त्याला काय म्हणतात? वाढण म्हणतात. काय म्हणतात त्याला? वाढणच म्हणतात ना तुमच्या तिकडे. काय शब्द आहे तुमच्या तिकडे त्याला? वाढून, बरोबर आहे का नाही? मग मला एवढंच सांगायचं, पक्षी जसा अंगणात उतरल्यानंतर त्याला जेवढं पाहिजे तेवढं घेतो आणि निघून जातो. त्याचा आदर्श तुम्ही घ्या, आणि त्याचा आदर्श जर तुम्ही घेतला तर निश्चित जीवनामध्ये दुःख होणार नाहीये. लोकांची धारणाची आहे, सगळं लोकांना आठवतंय, फक्त लोकांना एवढं आठवत नाही की आपण मरणार आहे. तुम्ही मरणार आहे ही गोष्टीचा जर प्रत्येक क्षणाला तुम्ही विचार केला ना, तुम्ही दुसरं काहीच करणार नाही, फक्त एवढंच करसाल, श्वास श्वास पर कृष्ण भजी वृथा सासना खोय, ना जाने श्वास की आवन होय ना होय. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृथा सासना खोय, ना जाने श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा, आणि निश्चित नाथ बाबांनी जे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाचा जर आदर्श तुम्ही घेतला, तसं जर संसारामध्ये राहिले तर जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अभंगाचं दुसरं तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. कैसे? जोवरी प्राचीनाची दोरी, जोपर्यंत तुमचं प्रारब्ध आहे, प्राचीनाची म्हणजे प्रारब्धाची दोरी जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदानं संसार करा. पण संसार करत असताना संसारात आदर्श कोणाचा घ्या? पक्षी अंगणी उतरती, देखा गुंतोनी राहती. जसं पक्षी अंगणात उतरतो, त्याचं खाद्य झाल्यानंतर त्याला निघून जायचंय, तसं तुम्हाला आणि मला सुद्धा एक दिवस या मृत्यू लोकाची यात्रा संपून जायचंय. हा भास प्रत्येकाने दिवसभर आपल्या जीवनामध्ये चिंतन करा, आणि हे चिंतन जर तुम्ही केलं तर निश्चित तुम्हाला जीवन जगण्याचं सूत्र कळून जाईल. नेमकं आलो कशासाठी, करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेला. कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं. नुसती धावपळ चालू आहे महाराज. ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे, आणि ज्याच्याकडे पैसे भरपूर तेही पळतच आहे. ज्याला कीर्तन दररोजचे 3-3 तेही तानात आहे, आणि ज्याला नाही ते त्याच्यापेक्षा तानात आहे. ज्याला वाजवता येतं तेही तानात आहे,
आणि ज्याला वाजवता येत नाही तिथं कोमात आहे. नेमकं काय अवघड काळा झालाय महाराज. ज्याचं लग्न झालं त्याचे टक्कल पडलंय, ज्याचं होत नाही तिथं टेन्शन मध्ये, ते बी कोमात आहे. काय करावं. तिथं बजरंग बलीला सुद्धा म्हणतोय जय हनुमान ज्ञान गुणसागर. हा बजरंग बलीला सुद्धा बायको मागायला लागलं, ते इतकं बावळ आहे. पण खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये आनंद नावाची जी गोष्ट आहे, आनंद सुख समाधान या ज्या गोष्टी महाराज आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. अरे महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे गड्या होते 300 रुपयात दिवसभर काम करतात. किती? 300 रुपयात दिवसभर काम करतात. या महाराष्ट्रामध्ये असे काही कुटुंब आहे की ते 3000 महिनाभर खातात. आणि या महाराष्ट्रात असे काही लोक आहे की त्यांना एका बैठकीला 30 लाख पुरत नाही महाराज. या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही लोक आहे की ते 300 रुपयात सुद्धा दिवसभर काम करतात. आणि या महाराष्ट्रात असे काही लोक आहे की त्यांना 3 लाख रुपये रोज असून सुद्धा समाधान नाहीये. मला एवढंच सांगायचं, भगवंतानं आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये ठेवलं त्या परिस्थितीमध्ये समाधानानं राहा. संसारात आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा विचार करूच नका. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा विचार जर केला तर आपलं सुख कायमचं थांबून जातं महाराज. दुसऱ्याचा बंगला पाहून आपली कुटिया कधीच जाळू नका. आपली जी आहे ती बरी आहे. आपलं जे आहे, आता तुम्ही एवढे लोक बहुसंख्य कीर्तनाला आले, यातले बरेचसे लोक टू व्हीलरवर आलेले, काही लोक स्विफ्ट घेऊन आलेले, काही लोक क्रिटा घेऊन आलेले, काही लोक इनोवा घेऊन आले, काही लोक इंडिओर घेऊन आलेले, आणि काही लोक पायी आलेले, मग काही XUV घेऊन आलेले. बरोबर आहे का नाही? काळ्या कलरची घेऊन आलेली, ती त्र्यंबकून आलेले. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. कीर्तन संपलं की टू व्हीलरवर जाणाऱ्या माणसाने पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहायचं, अरे आपण तर 10 मिनिटात घरी जातो, याला घरी यायला 20 मिनिटं लागणार आहे. जर तुम्ही याचा विचार केला तुम्ही आनंदात जासाल. पण टू व्हीलरवर चालणाऱ्या माणसाने जर स्विफ्टवाल्याकडे पाहिलं तर त्याचा त्रास सुरू झाला. म्हणजे बर, स्विफ्टवाल्यानं काय ताण घ्यावा महाराज. 1 लिटरमध्ये 20 किलोमीटर चालते, त्यानं किती आनंदात चालावं. पण स्विफ्टवाल्याला एवढी खाज येते क्रिटावाल्याकडे पाहतो महाराज. बरं, क्रिटावाल्यानं तरी काय ताण घ्यावा. 1 लिटरमध्ये 18 किलोमीटर चालते, टेन्शन नाही, एकदम आरामदायक गाडी आहे, AC PC एकदम चांगलं आहे. पण क्रिटावाल्याला अजिबात दम निघत नाही, ते XUV वाल्याकडे पाहतं. बरोबर आहे का नाही? XUV वाल्यानं तरी काय ताण घ्यावं. इतकी नवी क्रीम गाडी घेतली, 25 लाखाची, ताण नाही. 1 लिटरमध्ये 14 किलोमीटर चालती. पण XUV वाल्याला कुठं न दम निघतो ते इंडिओर वाल्याकडे पाहतं महाराज. बरं, आता इंडिओर तर सगळ्यात मोठी, त्यानं तर दम काढा, त्याला पण दम नाही. ते सनरूप वर करतन वरच्या हेलिकॉप्टरकडे पाहतं, म्हणजे त्याला सुद्धा अजिबात आनंद नाहीये. गायक वादकाने टाळकऱ्याकडे पाहायचं, कीर्तनाकडे पाहायचं. गायकाने कीर्तनाकडे पाहिलं की त्याचं दुःख सुरू होणार आहे ना महाराज. बरोबर आहे का नाही? ते प्रारब्ध आहे. त्यांनी अजिबात माझ्याकडे पाहायचं नाही. त्यांनी आपलं मस्त चोपदाराकडे पाहायचं, टाळकऱ्याकडे पाहायचं. बरं आपल्याला कसं बी बरं आहे. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहिलं की आपलं दुःख सुरू होतं. परवा दिवशी मी प्रवासात होतो, रात्रभर प्रवास होता. मग यूट्यूबवर पाहत असताना ते नीता अंबानीचं घर पाहत होतो. तर तिथं खाली असं आलेलं होतं की ती एका टायमाला 3.5 लाख रुपयाचा चहा पिती मायाव. किती? आता तिचा विचार जर आपण केला तर फाशी घेणार ना आपल्याला. Yeah.
असू द्यावे समाधान आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मला महाराज सांगतात. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पण कसं वस्तीकर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. वस्तीकर वस्तीला आल्यानंतर जो जसा सकाळी उठून जातो तसं तुम्हाला आणि मला हा संसार सोडून जायचं ही इच्छा प्रत्येकाने आपल्या अंतकरणामध्ये ठेवा. ही अपेक्षा ठेवा की आपल्याला इथं राहायचं नाहीये, हे घर तुमचं नाहीये, हा संसार तुमचा नाही, इथून तुम्हाला जाणं आहे. आणि असं जर अंतकरणाची तयार प्रत्येकाची असेल तर महाराज सांगतात शरणे का जनार्दन कैसे असता भय कवन. पण कसं तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वार कुमारी पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत असे असणारे आमच्या मीराबाई गणपतराव शिंदे आईसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमच्या ज्ञानेश्वर दादाने, आमच्या प्रकाश भैयाने आणि आमच्या नितीन भैयाने, 3 मुलं आहे ना, माझ्याकडून चुकून एक नाव राहून गेलं होतं. आमच्या नितीन भैयाने, आमच्या प्रकाश दादाने आणि आमच्या ज्ञानेश्वर दादाने अगदी गोड नियोजन केलं. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. आमचे विनायक भैया त्यांनी खूप आग्रह केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मला वाटतं 7-8 महिन्याच्या नंतर प्रथम नाशिक जिल्ह्यामध्ये माझं पुण्य उदयाला आलं. बरोबर आहे का नाही? नाही तर मधात बराचसा गॅप पडला होता. पण विनायक भैयामुळं तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगदी गोड नियोजन केलं. जाता जाता मी सर्वांना छोटीशी विनंती करेल. नवरात्र उत्सव चालू आहे. प्रत्येकाने जगदंबा मातेची आराधना करा. 9 दिवस 9 साड्या घालण्यापेक्षा 9 दिवस भगरीच्या भाकरी खाण्यापेक्षा, डांगर खाण्यापेक्षा, अजून भगर खाण्यापेक्षा 9 दिवस 9 विधा भक्तीप्रमाणे 9 प्रकारची भक्ती सांगितलेली शास्त्रामध्ये. श्रवणम कीर्तनम विष्णू पाद सेवनम अर्चनम वंदम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. या 9 विधा प्रकारची भक्ती जी आहे त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती असेल भगवंताचं भजन, भगवंताची शरणागती, भगवंताचं भजन करा. कोणत्याही देवाचं भजन करा, जगदंबा मातेचं करा. या भारतामध्ये, या हिंदू धर्मामध्ये 5 देवता सांगितलेल्या आहे. किती देवता सांगितलेल्या आहे? 5 देवता. त्यामध्ये पहिली देवता भगवान विष्णू आहे, दुसरी देवता सूर्य भगवान आहे, तिसरी देवता भगवान भोलेनाथ आहे, चौथी देवता काय आहे? गणपती आहे, आणि 5वी देवता आदिशक्ती माता आहे. हे 5 प्रकारचे देवता. मग बाकीचे देवता नाही का? सर्वच देवता आहे. पंढरपूरला जात असताना मला एक छोटासा प्रश्न करायचा आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलं आता आपल्याला ज्ञानोबरायच्या सोहळ्यात जायचं, बाकी कुठं जायचं नाहीये. मग आळंदीपासून पंढरपूरला जर सगळे सोहळे एकत्रित झाले तर चंगराचंगरी झाल्याशिवाय राहणार नाहीये. जायचं सर्वांना पंढरपूरलाच, पण कोणी ज्ञानोबराय सोबत जा, कोणी तुकोबराय सोबत जा, कोणी माझ्या नाथ बाबा सोबत जा, कोणी माझ्या चोखोबराय सोबत जा, कोणी माझ्या सावता महाराज सोबत जा. मार्ग जरी वेगळे वेगळे असेल पण प्रत्येकाचं साध्य एकच आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. तसं तुम्ही कोणत्याही देवतेचं भजन करा, दत्तात्रयाची उपासना करा, भगवान भोलेनाथाची करा. पण बसणारे मंडळी, भोलेनाथाची उपासना करत असताना, भगवान शंकराची उपासना करत असताना दत्तात्रयाच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा दत्तात्रयाच्या मूर्तीमध्ये तुम्हाला कोण दिसलं पाहिजे? भोले बाबा दिसले पाहिजे. तुम्ही पांडुरंगाचे भक्त असाल तर पांडुरंगाचे भक्त जर असाल तर भगवान भोलेनाथाच्या मंदिरात जरी गेले तरी भगवंताच्या पिंडीमध्ये सुद्धा तुम्हाला पांडुरंग परमात्मा दिसले पाहिजेत. आणि तुम्ही जर माझ्या बजरंग बलीचे भक्त असाल तर तुम्ही कुठेही जा, तुमच्या अंतकरणामधून मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं. हे दुःख भंजन हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन ओ
ज्ञानेश्वरीच्या माऊलीच्या नंतर जे चिंतन वाढवलं ते फक्त ए दुःख बंद मारुती नंदन सुमिरो पवन कुमार. जगाचा मालक कोणाला कोणत्या रूपानं कधी कसं प्रसिद्ध करेल काही सांगता येत. हे तर तसं गुलशन कुमारने गायलेलं आहे महाराज. आपण लहान होतो, लहान जन्माला येण्याच्या अगोदरपासून त्यानं गायलंय महाराज. पण त्याला खरा न्याय जर कोणी दिला असेल तर आमच्या ओमकारनेच दिलेला आहे महाराज. बरोबर आहे का नाही? कैलास का ओमकार? ते कैलास ते थोडं दोघं एकच आहे. ते दिसायला जरी दोघं असले तरी एकच आहेत. या महाराष्ट्राला लागलेले कोहिनूर दोन हिरे महाराज ते. बरोबर आहे का नाही? म्हणून अगदी सुंदर नियोजन आमच्या प्रकाश भैयाने, नितीन भैयाने, ज्ञानेश्वर दादांनी केलं. द्यावे तेवढे धन्यवाद. जाता जाता फक्त सर्वांनी एवढंच सांगेल, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव नसून अख्ख्या महाराष्ट्राचं वैभव असणारे आमचे विकास दादा बेलुकर, दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचबरोबर दुसरे पखवाजवादक आमचे राम दादा काळे, दादांसाठी सुद्धा सर्वांनी सगळे टाळी वाजवा. ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमचे अनंता महाराज आहेत, आमचे रतन महाराज आहेत, अजून आमचे शिंदे महाराज आहेत. बाबांचं नाव काय? तुकाराम महाराज शिंदे. मला वाटतं वृंदावनला भेटले होते बाबा तुम्ही? हां, आपल्या ललितकर बाबासोबत वृंदावनला भेटले होते. ज्यांनी गोड असं गायन केलं, अख्खा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाने आपला महाराष्ट्र मोहित केला असे असणारे आमचे ओमकार दादा आहेत, कैलास दादा आहे. दादा दोघांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे आमचे विकास दादा, पण त्यांच्या समवेत आलेले आमचे तांबे महाराज सुद्धा आहेत, आमचे कोल्हे महाराज आहेत. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे गतीर महाराज सुद्धा आहेत. आज आवर्जून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी माझे सोबत, आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये सोबत असताना आपल्या भागाचे एक लाडकं वैभव, एक युवा कीर्तनकार आमचे महादेव दादा काजळे दादाही उपस्थित आहेत. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या माईकवाल्या दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सर्वच मंडळी आहे, तुम्ही सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, प्रत्येकाने आई वडिलाचं अंतकरण करून मला माफ करा. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, आमच्या कैलासवासी मीराबाई गणपतराव शिंदे या आईसाहेबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमच्या नितीन भैयाने, आमच्या प्रकाश भैयाने आणि आमच्या ज्ञानेश्वर दादाने अगदी गोड नियोजन केलं. जिथंही या परिसरामध्ये कीर्तन असलं तिथं आमचे सर्वच महाराज मंडळीवर खूप प्रेम करतात. बरं, त्यांनी मला अर्धा तास झालं सांगत होते, महाराज आईचं गीत म्हणा. मला काळजी करू नका, आईचं गीत म्हणल्याशिवाय मला लोक बुक्का लावतच नाही महाराज. पंढरी महाराज आमच्या सर्वच गुणीजन महाराज मंडळी खूप प्रेम करणार एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. आमच्या पंढरी दादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठला.